जेवण वेळ टळून गेली होती. रंगरावाचे 2 चाकर, राऊ ढेकणा आणि बंडू तडाखे या दोघांनी रंगराव आणि विलासराव यांच्या सांगण्यावरून आज दुर्गाला पळून आणून माडीवर बांधून टाकलं होतं. आणि आपण काम फत्त केले हे रंगरावाला सांगण्यासाठी ते विलासरावाच्या वाड्याकडे गेले असतानाच इकडे नाथा पाटील आला होता. विलासरावाच्या वाड्यात गुल्लीचा तमाशा आज लवकरच उभा राहिला होता. गाव आडवा झाला की दुर्गाला वाड्यात आणून ओरबडायचे असा विलासरावाने निश्चय केला होता. नाथा पाटील रंगरावाची वाट पाहत होता. ती भयान शांतता त्याला असह्य झाली होती. त्याचं मन उदास झालं होतं. एवढ्या मातबर माणसाच्या वाड्यावर ही अशी अवकळा का आली आहे? लेक बोलत का नाही? जावाई अजून घरी कसा आला नाही? चाकर माणसं कशी दिसत नाहीत? हा काय प्रकार आहे? याचा विचार करीत तो गप्प होता. माडीवर गंग्या दुर्गाच्या हातापायाच्या दोऱ्या सोडण्यासाठी धडपडत होता. त्याला पाहून दुर्गाला आनंद झाला होता. बाहेर दबा धरून बसलेली यमू आणि यंकू अस्वस्थ झाले होते. वाड्यात गेलेला गंग्या परत येत नाही, दुर्गा दिसत नाही आणि रात्र वाढत आहे. त्या दोघांच्या काळजाचं पाणी होत होतं. आपली मुलगी सारजाबाई बोलत नाही म्हणून नाथा पाटलाचं काळीज तुटत होतं. शेवटी त्यानं हाक मारली, सरजा बाहेर ये. तशी ती चौकटीत आली. दाराचा आडाणा पाहून बापाजवळ बसली आणि नाथा पाटील म्हणाला, बाळ, या घराला घर कसं म्हणायचं? मला काही लक्षण बरं दिसत नाही. बरं नसल्यावर बरं कसं दिसणार? सारजा दबल्या आवाजात बोलली. मला कळू दे. नाथा पाटील म्हणाला, तुझ्या मालकाचं कसं काय चाललंय? ते रामायण सांगून संपणार नाही, सारजा म्हणाली. तुझा जावाई इनामदाराच्या नांदी लागून लोकांच्या लेकीबाळीच्या आबरूला चूल लावून आपल्या घरादाराचं वाटोळं करणार आहे. सरळ सांग. नाथा गुरकला आणि सारजा हळूच म्हणाली, आबा, एका भिकारणीचं त्यांना येड लागले. तिला वाडा बांधून देणार म्हणा. हे सारं खरं कशावरून? नाथा पाटलानं प्रश्न केला. सारजा म्हणाली, लांब कशाला? आता या घडीला या वाड्यात माडीवर जाऊन बघ, म्हणजे खरं वाटेल तुला. चल दाखव. पाटील उठून माडीवर गेला आणि जखडून टाकलेल्या दुर्गाला पाहून चकित झाला. त्याचं डोकं भणाणलं. त्यानं दोऱ्या सोडून तिला मोकळी केली आणि विचारलं, कुणाची पोर तू? मी यंकू माकडवाल्याची लेक, दुर्गा उत्तरली. यंकूचं नाव ऐकून नाथा पाटलाला आनंद झाला. तो म्हणाला, यंकू तर माझा मैतर. कुठे आहे तो? तो बाहेर असल. दुर्गा रडू लागली. आता रडू नको. तुला कुणी आणली? मला 2 माणसांनी पळून आणली. ती 2 माणसं म्हणजे राव्या आणि बंड्या, सारजा म्हणाली. चल खाली. नाथा पाटील दुर्गाला घेऊन खाली आला. दरवाजा उघडताच यंकूनी यमू पुढे धावले. यंकूनं नाथा पाटलाला ओळखलं आणि पटकन पाय धरले. मग त्यानं दुर्गाला धरून हंबरडा फोडला. नाथा पाटील खिन्न झाला. त्याचे डोळे भरून आले. यंकूचा हात हातात घेत तो म्हणाला, यंकू गरीबा, अजून तुझ्या मागची पीडा टळली नाही. ही तुझी लेक का? होय धनी. यंकू गहिवरला. आता झालं गेलं इसर. तिची आबरू वाचली ह्यातच नशीब समज. पाटील शांतपणे म्हणाला, पण ही उद्या वाचणार नाही. या गावात माणसाच्या आकाराची जनावर आहे ती. त्यांच्या तोंडाला रगत लागले. ती तुझ्या या पोरीचा चापलून दम घेतील. तवा ह्यो गाव सोड नि काळगावला ये. मग या पोरीकडे डोळा वर करून बघणाराची मी बोटानं बुबुळ काढीन. आता तसंच करतो धनी. यंकून हात जोडले. पाटील म्हणाला, पोरीला घेऊन आता पळ. पर आज रात्री तिला घरात ठेवू नका, रानात ठेव. नाहीतर ती भूत तुझ्या घरावर घाला घालून तिला परत पळवतील. जा. यंकू, दुर्गा, यमू, गंग्या यांनी माळाकडे पळ काढला. गंग्या यंकूच्या खांद्यावर बसला होता. पालात येताच यंकूनं गंग्याचा मुका घेतला. आनंदाने वेढावला. दुर्गाच्या गळ्यात पडून लहान मुलाप्रमाणे रडला आणि मग यमूला म्हणाला, यमू, मी घर राखतो. तू दुर्गाला घेऊन रानात जा.
दूर जा, रात तिकडच काढ नि सकाळी पहिल्या कोंबड्याला ये, पण जपून. यमू चटकन उठला. तिरकमठा, विळा, घोंगड घेऊन तो तयार झाला. दुर्गाला घेऊन तो किर्र झाडीत धावत निघाला.